वरळी डोमची पाहणी केलेली आहे। मनसे नेत्यांसोबत एक छोटेखानी बैठक सुद्धा झालेली आहे। एकंदरीत कशा पद्धतीनं तयारी झालेली आहे? गर्दी जास्त होऊ शकते उद्या? तयारी ही आता चालूच आहे। आपण पाहताय साधारणपणे जो अंदाज आम्हाला येत आहे, अनेक लोक फोन करतायत, मेसेज पाठवतायत पाससाठी वगैरे। संपूर्ण महाराष्ट्रातूनच काय जे जे देशभरातून उद्धव साहेबांवर, राज साहेबांवर प्रेम करतात ते उद्या येणार आहेत। महाराष्ट्रावर जे प्रेम करतात ते उद्या येणार आहेत आणि हा आनंद सोहळा त्याच्यात सहभागी होणार आहेत। उद्या एकच आहे, गर्दी ही आनंदाची गर्दी असेल आणि आमचं मन मोठं आहे, हृदय मोठं आहे, सगळ्यांना ह्याच्यात जागा मिळेल। आज एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीनं जय गुजरातचा नारा दिलाय, महाराष्ट्रात तुम्ही सगळ्या पक्षांनी मराठीचा मुद्दा घेऊन पुढे आलात, मात्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात अशा पद्धतीची घोषणा केली। पदासाठी काय काय करायला लागतं, किती लोटांगण घालायला लागतं हे त्यांनी दाखवलंय। म्हणूनच त्यांना नाव आम्ही मिंदे ठेवलेलं आहे। हे पहिल्यापासून माहिती होतं, हे एवढे वाकणार झुकणार, म्हणजे ते असं करतात ना, झुकेगा नाही। त्यांनी आता दाढी काढली पाहिजे आणि सिर्फ झुकते राहूंगा एवढंच म्हटलं पाहिजे। सुशील केडिया यांनी वक्तव्य केलं की मी मराठी शिकणार नाही। कोण आहे ते? व्यावसायिक आहेत। ठीक आहे ना, काय फरक पडतो? आम्ही पाहतो इथे महाराष्ट्राची ताकद जी आहे ती दिसलेली आहे। आता हे अशी कोण नावं असतील ते बघून घेतील ते लोक, कारण आता आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रापेक्षा मोठा कोणी नाही आहे, हे ह्या एकत्र येण्याने दाखवलेलं आहे। बाकी कोण काय बोलत असेल तर त्यांचं बघतील। शिंदेच्या शिवसेनेकडनं, शिंदेची शिवसेना नाही आहे, ते अलिबाबा आणि 40 चोर आहेत। सर, उद्धव ठाकरेंचा एक व्हिडिओ व्हायरल करताय की 7 गुजराती म्हणताय, बरोबर आहे। उद्धव ठाकरे साहेब जे जय गुजरात बोलले होते, जय हिंद जय गुजरात बोलले होते, ते अमित शाह जी यांच्या नॉमिनेशनची रॅली होती, सभा होती, तिथे बोलले होते। आम्ही नेहमीच हे म्हणत असतो की ज्या ज्या तुम्ही राज्यात जाता त्या त्या राज्याचा मान सन्मान, त्या त्या राज्याचे भूमिपुत्रांचा मान सन्मान, तिकडच्या भाषेचा मान सन्मान हा राखलाच गेला पाहिजे। आणि म्हणून माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी देखील सांगितलं होतं की जय हिंद, आणि मग ज्या राज्यात तुम्ही जाता ते राज्य। पण आपण म्हणतो ना की नकल करायला पण अक्कल लागते। त्यांनी पक्षाचं नाव चोरलं, चिन्ह चोरलं, सगळं काही चोरण्याचा प्रयत्न केला, पण नकल करायला जी अक्कल लागते तीच नसल्यामुळे इथे महाराष्ट्रामध्येच, पुण्यामध्येच जय गुजरात बोललेत। मिंदेंनी किती झुकायचं ह्याला काही अंत नाही आहे, लिमिट नाही आहे, आज दिसलेलं आहे। महाराष्ट्राच्या दृष्टीनं उद्याचा दिवस गुन्हे दाखल केले। हिम्मत असेल तर पकडून दाखवा आता, आणि पुन्हा पुन्हा तो आम्ही GR जाळून दाखवू। जर महाराष्ट्र विरोधी कारवाई हे सरकार करत असेल आणि जे भाजप आहेत, महाराष्ट्र द्वेष्टे भाजप आहेत, जर आमच्या अंगावर आले तर पुन्हा पुन्हा आम्ही असं करतो। महाराष्ट्राच्या दृष्टीनं उद्याचा दिवस अधिक महत्त्वाचा आहे आणि त्याच अनुषंगानं दोन्ही बंधूंनी फक्त उद्याच्या दिवशी एकत्र नाही तर कायम एकत्रित राहावं अशा पद्धतीच्या कार्यकर्त्यांच्या दोन्ही पक्षांच्या भावना आहेत, नेत्यांच्या आम्ही नेहमीच सांगितलेलं आहे की महाराष्ट्राच्या जे मनात आहे तसंच घडत जाणार। एकटं आणि एकता ह्याच्यात जो फरक आहे ते आता दिसलेलं आहे, आणि म्हणून महाराष्ट्राला जर पुढे न्यायचं असेल तर ही जी भावना आहे ही अशीच वाढत जाणार आहे। काळानंतर दोन्ही नेते एका मंचावरती म्हणजे उद्या मेळाव्या आधीच नेते एकत्र दिसून येत आहेत, या क्षणी काय भावना आहेत? अरे म्हणजे आम्हाला एकत्र येऊन स्टेजचं तर बनवायला लागेल ना, एकत्र काय ते। एकनाथ शिंदे कह रहे हैं जय गुजरात नौबत उन पर क्यों आ रही है, क्या लगता है? नौबत यानी जो गुलामी वो करते आए हैं उसी की ये असर है, इसलिए तो हम उनको मिंदे कहते हैं। महाराष्ट्र में अगर देश के गृह मंत्री आते हैं, वो गुजरात के गृह मंत्री की देश के गृह मंत्री है, ये तो उन्हें पता होना चाहिए। और ये जय गुजरात अगर महाराष्ट्र में कह रहे हैं, ये तो भाजपा की साफ साफ गुलामी कर रहे हैं। और इसीलिए तो मैं पहले से कहता आया हूँ, पिछले 2.5 सालों में वेदांता फॉक्सकॉन हो, एयरबस टाटा हो, बलड्रग पार्क हो, मेडिकल डिवाइस पार्क हो, ये सारी की सारी चीज़ें भ्रष्टनाथ मिंदे ने गुजरात लेके गए। जिस हाईवे से वो सूरत भाग गए थे, उसी हाईवे से ये ऐसे चिल्लाते चिल्लाते जा रहे हैं। यावर मुख्यमंत्री म्हणाले साथ में आ रहे हैं, लेकिन क्या राजनीतिक गठबंधन में ये तब्दील होती दिखेगा? ये एक सामाजिक मूवमेंट है और आप देखते रहेंगे कि ये महाराष्ट्र में जो भावना है उसी को लेकर हम आगे चलेंगे। जय गुजरातच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री म्हणाले की मराठी ही जी वृत्ती आहे ती संकुचित वृत्ती आहे, मराठी माणूस हा वैश्विक आहे। बिल्कुल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।